मित्रांनो, आता बघा आपल्याला टी-ई-टी भरतीसाठी फक्त मोजून काही दिवस बाकी आहेत पहा. आता यामध्ये आपल्याला असा विचार करायचा आहे, की माझ्या जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट मी या पेपरच्या दिवशी देणार आहे आणि बघा या ठिकाणी मी पास होणारच आहे पहा. स्वतःशी खुणगाठ बांधा. स्वतः बघा रात्रभर, दिवस-रात्र एक करा, परंतु अभ्यास करा पहा. जितका पण टाईम उरलेला आहे पहा, त्या वेळेचा बघा आपल्याला या ठिकाणी सदुपयोग करायचा आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि स्मार्ट स्टडी करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे फक्त आय-एम-पी प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि मित्रांनो आता एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही. यासाठी मित्रांनो ₹399 आपण अशा बघा तुम्ही पी-डी-एफ पाहत असाल कशाप्रकारे आपण डिटेलमध्ये आणि सुटसुटीत आहेत पहा वाचण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. ह्या पी-डी-एफ फक्त तुम्हाला ₹399 मिळणार आहे मित्रांनो. लवकरात लवकर घ्या. 20 दिवसामध्ये योग्य असे तुम्ही दिशेने अभ्यास करा. यश नक्की आपलं वाट पाहत आहे. बघा जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट पेपर समजून पेपर द्या आणि यामध्येच आपलं एक घाव 2 तुकडे करून टाका आणि लगेच तयारीला लागा. एक सुद्धा मिनिटं मित्रांनो व्हायला घालू नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. मी पास होणार असा तुम्ही मनामध्ये निश्चय करा. नक्की यश आपलं वाट पाहत आहे मित्रांनो. लवकरात लवकर मित्रांनो ₹399 जे काही आहेत पहा तुम्हाला खाली जो काही फोनपे नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला बघा पाठवून द्या. फोनपे, गुगल पे दोन्ही पण आहे हा नंबर आणि याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरच्या WhatsAppला सेंड करा. एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पी-डी-एफ मी पाठवून देईल पहा. वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण जास्त काही सांगू शकत नाही आणि अभ्यासाला सुद्धा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तच करायचं आहे पहा. वारंवार झुलण्यापेक्षा एकदाच एक घाव 2 तुकडे करून टाकायचे आणि सक्सेस मिळवून दाखवायचे पहा. चला जास्त काही सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण एक टी-ई-टीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा. चला पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा म्हणजे तुम्हाला डबल रिव्हिजनची गरज पडणार नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो की फ्राईडने वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता आहे? काय प्रश्न विचारला मित्रांनो, फ्राईडने वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो बोधावस्थेतील वर्तन, पूर्ण बोधावस्थेतील आणि जाणीवेतील वर्तन आणि अवध अवस्थेमधले वर्तन म्हणजे वरील सर्व हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला 2 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की सांगा. जेराम ब्रुनर बौद्धात्मिक विकासाची संकल्पना स्पष्ट करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतो? सांगा पटकन. तर पहा नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचं रूपांतरण आणि ज्ञानाची संपर्कता तपासणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे सगळे ऑप्शन मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची जोड दिली पाहिजे? बघा जे काय आपले विद्यार्थी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची जोड द्यावी? तर बघा पाठांतर, कोडी सोडवणे, प्रात्यक्षिकावर भर देणे म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो की विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी शाळेमध्ये सुरू करावे. तर सामाजिक विकास होण्यासाठी आपण शाळेमध्ये काय चालू केलं पाहिजे? तर बघा मित्रांनो समाजसेवेचे प्रकल्प चालू केले पाहिजे. समाजसेवेचे प्रकल्प. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालविकासामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो? बालविकासामध्ये कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो? तर मित्रांनो पहा बालकाचे रूप, वर्तन, अभिरुची, त्याच्यानंतर प्रवृत्ती यामधला बदल कसा होतो, त्याच्यानंतर जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत यातील बदल कसा होतो, त्याच्यानंतर बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो, जैविक आणि गर्भावस्थेमधले विकास कसा होतो म्हणजे वरील सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे. विविध अवस्थेमधील बालकाच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिकदृष्ट्या टिंबटिंब करता येतो. मित्रांनो काय करता येतो? तर लक्षात घ्या मार्गदर्शन करता येतं. काय करता येतं? मार्गदर्शन करता येतं पहा. वॉटसन यांच्या मते कोण मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे? बघा वॉटसन यांच्या मते हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. कोणता आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो वर्तन याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्तन हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बौद्धिक विचाराची अवस्था कोणत्या अवस्थेला म्हणतात? बौद्धिक विचाराची अवस्था या अवस्थेला म्हटलं जातं. सांगा पटकन. तर मित्रांनो कुमार अवस्था. ऑप्शन क्रमांक क कुमार अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा विधान या ठिकाणी दिलेले आहेत. शारीरिक विकास हा शारीरिक वाढीवर अवलंबून असतो. विधान 2 आहे मित्रांनो की शारीरिक वाढीमुळे शारीरिक विकास होतोच असं नाही. तर बघा दोन्ही विधानाचा जर आपल्याला विचार केला तर कोणतं योग्य उत्तर आहे? तर दोन्ही विधानं मित्रांनो हे सत्य आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वाढ ही सामान्यपणे कशावर अवलंबून असते? तर वाढ ही सामान्यपणे कशावरती अवलंबून असते?
तर अनुवंशावर अवलंबून असते पहा. जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 048 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणवैशिष्ट्ये संक्रमित होणे याला टिंबटिंब असे म्हणतात. तर मित्रांनो याला काय म्हणतात? तर अनुवंश असं म्हणतात. काय म्हणतात? अनुवंश. विकास हा टिंबटिंब स्वरूपाचा असतो. मित्रांनो विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक क संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाचा असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी अनुवांशिकते संदर्भामध्ये कोणती बाब असत्य आहे? तर कोणती बाब मित्रांनो तर रेतपिंड या ग्रंथीमधून इन्सुलिन हे संप्रेरक तयार होते, ही बाब मित्रांनो असत्य. बाकी सगळे या ठिकाणी पहा. बालकाची अनुवंशिकता माता आणि पित्याकडून ठरते, बरोबर आहे पहा. अर्भकाची लिंग निश्चिती पित्याकडून ठरते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि रेतपिंड हे पुरुषाच्या जननसंस्थेची निगडीत आहे, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ड हे चुकीचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? बघा खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो सर्व व्यक्तीचा विकासाचा वेग समान नसतो, याचं बरोबर उत्तर आहे पहा. हा विकासाचा सिद्धांत आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एका शिक्षिकेच्या लक्षात येतं की वर्गामध्ये एका विद्यार्थ्याला चौरस काढणे अवघड जात आहे. यावरून शिक्षिका असं अनुमान लावतात की त्या विद्यार्थ्याला षटकोन काढणे अवघड जाईल. शिक्षिकेचा वरील तर्क खालीलपैकी कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे? तर कोणत्या सिद्धांताला अनुसरून आहे? सांगा पटकन मित्रांनो. खूप सोपा प्रश्न आहे. तर बघा विकास हा क्रमबद्ध रीतीने होत असतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं विधान सर्वाधिक योग्य आहे? खालीलपैकी कोणतं विधान आहे सर्वात जास्त योग्य आहे? सांगा पटकन. तर परिस्थितीमधून वातावरणातून प्रोत्साहन मिळाले तरच आनुवंशिक गुण विशेष वर्तनामध्ये प्रकट होतात. ऑप्शन क्रमांक ड हे काय मित्रांनो योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, वाढ हा शब्द बालकामधील टिंबटिंब बदल सूचित करतो. वाढ हा शब्द बालकातील कोणता बदल सूचित करतो? सांगा. तर मित्रांनो संख्यात्मक. ऑप्शन क्रमांक ए संख्यात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालकाच्या हालचालीची वाढ ही कशा प्रकारे होते? तर बालकाच्या डोक्याकडून पायाकडे, मित्रांनो लक्षात ठेवा, डोक्याकडून पायाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी विकास प्रक्रियेचं कोणतं वैशिष्ट्य नाही? बघा विकास प्रक्रियेचं कोणतं वैशिष्ट्य नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. सांगा पटकन. तर मित्रांनो विकासाचा वेग हा विकासाच्या प्रत्येक टप्प्यासारखा असतो, हे या ठिकाणी विकास प्रक्रियेचं वैशिष्ट्य नाही पहा. विकासाची प्रक्रिया सातत्याने चालणारी ही प्रक्रिया आहे, हे बरोबर आहे पहा. विकासाची विविध अंगे आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये विकासाची प्रक्रिया ही भिन्न असते, हे सुद्धा बरोबर आहे पहा. विकास ही कशी प्रक्रिया आहे मित्रांनो? विकास ही कशी प्रक्रिया आहे? तर मित्रांनो ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कशी? सातत्यपूर्ण. बालकाच्या विकासाशी संबंधित कोणतं तत्व बरोबर आहे? सांगा. बालकाच्या विकासाशी संबंधित कोणतं तत्व या ठिकाणी बरोबर आहे? तर सामान्याकडून विशेषाकडे हे तत्व या ठिकाणी बरोबर आहे पहा. शरीराच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे विकास होत जातो, याला कोणता विकास म्हणतात? मित्रांनो याला कोणता विकास असं म्हटलं जातं? त्याला अक्षानुवर्ती. ऑप्शन क्रमांक ब अक्षानुवर्ती विकास असं म्हटलं जातं पहा. नेक्स्ट पहा, बालकाच्या विकासावर वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन, नाटके, सिनेमा यांचाही परिणाम होत असतो. हे सर्व घटक पुढीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो हे संपर्क माध्यमे आहेत. काय आहेत? संपर्क माध्यमे.
बालकाच्या खाद्यपदार्थाची निवड करताना कोणत्या गोष्टीचा सहसंबंध जोडणे आवश्यक आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, शारीरिक स्थिती आणि आरोग्य बरोबर मानसिक स्थिती आणि आरोग्य, भावनिक स्थिती आणि आरोग्य म्हणजे वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे. पहा काय वरील सर्व. कोणत्या अवस्थेमध्ये बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडतं? कोणती अवस्था आहे मित्रांनो ती सांगा पटकन. तर पहा शैव अवस्था ऑप्शन क्रमांक क शैव अवस्था याचं योग्य उत्तर आहे. पहा टिंबटिंबमध्ये मेंदूची वाढ पूर्ण पूर्ण आलेली असते. कोणत्यामध्ये पूर्ण आलेली असते सांगा पटकन. कुमार अवस्था मित्रांनो लक्षात ठेवा, कुमार अवस्था याचं बरोबर उत्तर आहे. पहा टिंबटिंब ही जन्मोत्तर अवस्थेतील दुसरी अवस्था आहे. पहा कोणती अवस्था आहे? दुसरी अवस्था आहे. तर शैव अवस्था याचं काय आहे? पहा मित्रांनो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. टिंबटिंब अवयव गटामधील बालकाचा पूर्व बाल्यावस्था अवस्थेमध्ये समावेश होतो. तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब 2 ते 6 वर्ष काय पाहायचं बरोबर उत्तर आहे. पहा बाल्यावस्थेमधील शेवटच्या टिंबटिंब वर्षामध्ये मुलांच्या शरीररचनेमध्ये बदल होऊ लागतो. तर बघा 2 लक्षात ठेवा 2 वर्षामध्ये. किशोरावस्था आणि प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अवस्था कोणती असते? तर यांच्या दरम्यानची अवस्था ओळखा पटकन मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कुमार अवस्था याचं बरोबर उत्तर आहे. पहा टिंबटिंब हा काळ मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावाचा मानला जातो. कोणता काळ आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या कुमार अवस्था याचं बरोबर उत्तर आहे. पहा कोणत्या वयापर्यंत बालकाला 24 ते 26 स्थायी दात येतात? तर सांगा पटकन. तर 12व्या वयापर्यंत मित्रांनो 12 वर्षापर्यंत. कुमार अवस्थेमध्ये मुलामुलींमध्ये महत्त्वाचं जैविक आणि शारीरिक बदल पुढीलपैकी कोणत्या बाबतीत होतात सांगा. तर बघा लैंगिक बदल होतात, शरीर रचना आणि बांधा यातले बदल होतात, अंतःस्राव ग्रंथीमुळे झालेले शरीरांतर्गत रासायनिक बदल म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा कुमार अवस्थेमध्ये काही मुलांना सामाजिक समायोजन करताना अडथळे येतात याचं कारण काय आहे? तर मित्रांनो परिपक्वता फार लवकर आणि उशिरा येणे हे याचं कारण आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा मित्रांनो एरिकसने आपल्या मनोलैंगिक आणि मनोसामाजिक या उत्पत्तीमध्ये एकूण किती अवस्था मांडलेल्या आहेत? यामध्ये मित्रांनो किती अवस्था मांडलेल्या आहेत? तर मित्रांनो 8 अवस्था याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. किती? 8 अवस्था मांडलेल्या आहेत. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एरिकसनची टिंबटिंब अवस्था बाल्यावस्थेशी संबंधित आहे. तर कोणती मित्रांनो? तर उद्यमनशील विरुद्ध न्यूनत्व भाव याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पहा 40 नंबरचा प्रश्न मित्रांनो शिक्षकांनी पुढीलपैकी कोणते उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुमारांना समुदेशन करावं? तर मित्रांनो स्वतः कुमार यांच्यामध्ये परस्पर परिचय घडवून आणणे, कुमारांना स्वतःच्या क्षमता कल आवडीनिवड समजण्यास मदत करणे आणि शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रम निवड करण्यात मदत करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न मित्रांनो की पुढील विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडा. विधान 1 काय? पहा बालकांचा अनुवंशीय नियंत्रित करणे. बालकांचा अनुवंश नियंत्रित करणे आपल्या हातात नसतं. विधान 2 आहे. पहा बालकाच्या पुरेपूर विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर बरोबर पर्याय कोणता आहे यामधला ओळखायचा आहे. तर आपल्याला लगेच समजतं मित्रांनो की दोन्ही विधाने काय आहेत मित्रांनो सत्य आहेत. व्यक्तीजवळ उपस्थित असणाऱ्या बाबींना टिंबटिंब म्हणतात. तर याला काय म्हणतात? पहा लक्षात ठेवा मित्रांनो याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं अनुवंश. लक्षात ठेवा अनुवंश. कुमार अवस्थेचा किती वर्षाचा असतो कालावधी? कुमार अवस्था सांगा. तर बघा 13 ते 19 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 13 ते 19. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाढ ही सामान्यपणे कशावर अवलंबून असते? वाढ ही सामान्यपणे कशावर अवलंबून असते? तर अनुवंश याचं बरोबर उत्तर आहे. पहा जीन पियाजे आणि जेरॉम ब्रुनर यांनी कोणत्या विकासाची उत्पत्ती मांडली? तर पहा मित्रांनो बोधात्मक याचं बरोबर उत्तर आहे. काय? बोधात्मक. वादळी अशांततेचा काळ टिंबटिंब या अवस्थेला म्हटलं जातं. तर पहा किशोरावस्था याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ किशोरावस्था. वय 6 ते 12 हा कोणत्या अवस्थेचा कालावधी? 6 ते 12. तर मित्रांनो हा काय? पहा किशोरावस्था आहे. पहा विकास म्हणजे टिंबटिंब परिस्थिती याचा गुणाकार होय. मित्रांनो विकास म्हणजे कोणत्या परिस्थितीचा गुणाकार? तर अनुवंश याचा अनुवंश व परिस्थिती यांचा गुणाकार होय. विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? सांगा विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? तर मित्रांनो संख्यात्मक आणि गुणात्मक प्रकारचा असतो. पहा
बालकाच्या बौद्धिक विकासामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर मित्रांनो, बालकाच्या बौद्धिक विकासामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक निरीक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. की पक्वता हा कोणत्या विकासामधला एक महत्त्वाचा घटक आहे? कोणता? पक्वता. सांगा. तर बघा, प्रगतीचा याचं बरोबर उत्तर आहे पहा. उठणे, बसणे, पळणे, हातात वस्तू पकडणे, उड्या मारणे ही उदाहरणे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, ही कशाशी संबंधित आहे? कारक कौशल्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, कारक कौशल्य आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल किती वर्षाचं होईपर्यंत आत्मकेंद्रित असते? तर बघा, 2 वर्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी विकास प्रक्रियेचं कोणतं वैशिष्ट्य नाही? सांगा. तर बघा, विकासाचा वेग हा विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सारखा असतो. ऑप्शन क्रमांक ब. विकास ही कोणती प्रक्रिया आहे? मित्रांनो, विकास ही कोणती प्रक्रिया आहे? तर पहा मित्रांनो, विकास ही काय आहे? सातत्यपूर्ण. ऑप्शन क्रमांक ब याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की किशोरावस्था एक महत्त्वाचा कालखंड मानला जातो. तर कोणत्या प्रकारचा कालखंड मानला जातो? तर संक्रमणाचा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब यांनी किशोरावस्थेचं केलेलं संशोधन हे आधुनिक काळामध्ये या अवस्थेचं पहिलं संशोधन मानलं जातं. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ स्टॅनली हॉल याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या वयामध्ये मुलं लहानही नसतात आणि मोठीही नसतात? कोणती अवस्था असते मित्रांनो, ती सांगा पटकन. तर बघा, पौगंड अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. पौगंड अवस्थेमध्ये मुलांच्या अभिवृत्ती आणि वर्तनावर होणारे परिणाम बऱ्याच वेळा कसे असतात? तर कशा असतात मित्रांनो? अल्पकालिक असतात पहा. पौगंड अवस्थेमधले मुलं अल्पशा भीतीनं काय मावून बसतात? तर बघा, आत्मविश्वासाचं बरोबर उत्तर आहे काय? आत्मविश्वास. टिंबटिंब म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा लवकर घडून येणारे शारीरिक बदल. तर मित्रांनो, कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. अकाल पक्वता याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एरिकसन यांनी किशोरांच्या स्वच्या विकासावर टिंबटिंब परिणाम करणारा घटक म्हणून महत्त्व दिलं आहे. तर मित्रांनो, सामाजिक. ऑप्शन क्रमांक अ सामाजिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. कामामुळे चिंता आणि तणाव. बघा, कामामुळे चिंता, ताणतणाव काय होतात? वाढतात पहा. ऑप्शन क्रमांक ए. विकास हा मित्रांनो टिंबटिंब आहे. विकास हा टिंबटिंब आहे, तर नैसर्गिक आहे पहा. वादळी अशांततेचा काळ कोणत्या अवस्थेला म्हणतात? तर कुमारावस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. पियाजे यांच्या बुद्धिविकासाच्या 4 अवस्थांमधील टिंबटिंब या अवस्थेला बौद्धिक विचाराची अवस्था असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड औपचारिक क्रियात्मक अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. फ्राईडची वाढ आणि विकास यांच्याशी संबंधित असलेली व्यक्तिमत्वविषयक उत्पत्ती टिंबटिंबवर आधारलेली आहे. कशावर आधारलेली आहे? तर मनोविश्लेषणावर आधारलेली पहा. व्यक्तीच्या जन्माच्या टिंबटिंब या वर्षी सामान्यपणे मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. तर कधी झालेला असतो? ऑप्शन क्रमांक 16व्या वर्षी याचं बरोबर उत्तर आहे पहा. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी उंची व डोके यांचं प्रमाण 4:1 असतं. सदर प्रमाण पूर्ण वाढ झाल्यावर किती असतं? पूर्ण वाढ झाल्यावर किती असतं मित्रांनो? तर 2:1 इतकं असतं पहा. कोणता वयोगट हा वादळी वयोगट म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो, वादळी वयोगट म्हणून ऑप्शन क्रमांक ब 16 ते 18 वर्ष. मित्रांनो, लक्षात ठेवा, 16 ते 18 वर्ष. पुढीलपैकी आपल्याला असत्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. तर कोणतं मित्रांनो, की विकास प्रक्रियेमध्ये मानसशास्त्राचा संबंध नाही, हे असत्य म्हणजे चुकीचं विधान आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनुवांशिकतेला जादा परिणाम टिंबटिंब विकासावर होतो. बघा, अनुवांशिकतेचा जादा परिणाम कोणत्या विकासावर होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, शारीरिक याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. मुले निराश हताश होण्याचं कारण काय मित्रांनो? तर पहा, परिसर अडथळे याचं बरोबर उत्तर काय? परिसर अडथळे. आपल्या मुलांची प्रगती पाहून काही पालक नाराज होतात. तर मित्रांनो, आपल्या मुलांची प्रगती पाहून काही पालक टिंबटिंब असा प्रश्न आहे. तर काही पालक काय होतात? टिंबटिंब. तर प्रगती ही अनुभवावर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. पुढीलपैकी आपल्याला असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे पहा. चला, चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. तर चुकीचं विधान कोणतं यापैकी सांगा पटकन. तर बघा, निसर्ग आणि परिसर यांचे फलित म्हणजे व्यक्ती, हे या ठिकाणी चुकीचे. बाकी पहा, अनुवंशामुळे काही भाग, वातावरणामुळे अन्य भागाची बेरीज म्हणजे व्यक्ती. बरोबर,
अनुवंशामुळे निश्चित केलेल्या मर्यादा किती प्रमाणामध्ये वातावरणातील उद्दीपन दिले तरी बदलता येत नाही, हे बरोबर आहे. अनुवंशामुळे विकासाच्या मर्यादा पडतात तितकी पातळी गाठता येईल किंवा नाही हे वातावरणामधील घटकामुळे ठरतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, की या अवस्थेला प्रश्न विचारण्याचं वय आणि टोळी वय म्हणून संबोधलं जातं. कोणत्या अवस्थेला सांगा पटकन. तर बघा, बाल्यावस्था याचं बरोबर उत्तर आहे बाल्यावस्था. पुढीलपैकी सत्य विधान कोणतं, म्हणजे पुढीलपैकी बरोबर विधान कोणतं आहे. तर पहा मित्रांनो, विकासावर अनुवंश आणि वातावरणाच्या आंतरक्रियेचा प्रभाव असतो. ही काय मित्रांनो सत्य विधान. पहा, विकास अवस्थेमध्ये वयोगट 2 ते 6 वर्षे कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब, पूर्व बालावस्था असं म्हणतात. पहा, विकास अवस्थेतील वयोगटासंबंधित पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची किंवा असत्य आहे. तर पहा, तारुण्यावस्था 21 ते 60 वर्ष मित्रांनो हे चुकीचं आहे. पहा, पौगंड्य अवस्था बरोबर आहे 12 ते 14 वर्ष, किशोरावस्था 6 ते 12 वर्ष, कुमारावस्था 14 ते 21 वर्ष हे सुद्धा बरोबर आहे. पहा, विकास अवस्थेमधला वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटलं जातं. तर या कालावधीला काय म्हटलं जातं मित्रांनो, तो ऑप्शन क्रमांक ब, किशोरावस्था म्हटलं जातं. टिंबटिंब ग्रंथी शरीरामधील मुख्य ग्रंथी आहे. तर मित्रांनो, मुख्य ग्रंथी कोणती आहे, तर सर्वांनी लक्षात द्या पियुषी ग्रंथी, ऑप्शन क्रमांक ब, पियुषी ग्रंथी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची अवस्था टिंबटिंब ही होय. काय प्रश्न आहे, अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची अवस्था टिंबटिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गर्भधारण्याच्या वेळी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, मानसशास्त्रज्ञ टिंबटिंब कालखंडास परिपक्वाचा काल असं म्हणतात. तर बघा, किशोरावस्था याचं बरोबर उत्तर आहे. पहा, टिंबटिंब हे बालविकासाच्या अभ्यासाचं क्षेत्र आहे. तर बालविकासाच्या अभ्यासाचं क्षेत्र कोणतं आहे, तर पहा, मुलांच्या विकासाच्या विविध टप्प्याचा अभ्यास, मुलांच्या विकासावर पर्यावरणाचा परिणामाचा अभ्यास, वैयक्तिक फरकांचा अभ्यास, म्हणजे वरील सर्व हे मित्रांनो बालविकासाच्या अभ्यासाची काय आहेत, 5 क्षेत्र आहेत. पहा, काही पालकांना असं वाटतं की जर त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांमध्ये सोडलं तर ते चुकीच्या मार्गावर जाण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल तुम्ही काय विचार कराल. तर मित्रांनो याबद्दल आपण काय विचार करू. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे, पहा ऑप्शन क्रमांक हे खरं नाही. पहा, हे काय खरं नाही. पहा, नेक्स्ट पहा, अनुवंशाचा जनक कोण आहे. अनुवंशाचा जनक कोण आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो ग्रेगर मेंडले याचं बरोबर उत्तर आहे. पहा, विकासावर अनुवंशिकतेच्या प्रभावाचं खालीलपैकी कोणतं सर्वोच्च वर्ण करतं. तर मग पहा मित्रांनो, आपण किती पुढे जाऊ शकतो हे ते ठरवते. पहा, हे काय पहा मित्रांनो, विकासावर अनुवंशिकतेच्या प्रभावाचं आहे. अनुवांशिकतेने मानवाचे कोणतं गुण निश्चित केले जातात. तर पहा, बुद्धिमत्ता याचं बरोबर उत्तर आहे. काय बुद्धिमत्ता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल. पहा, वेळ फार कमी आहे. पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत. पहा, यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे. पहा, यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही. पहा, ₹399 तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल. पहा, लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.